खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे सध्या आमच्या सोबत आहे. सर, स्वराज्य रक्षक संभाजीच्या शेवटबद्दल तुम्ही एक ट्विट केलं की तुमच्यावर काही दबाव होता. कसा प्रकारचा दबाव होता, कोणाचा दबाव होता, काय सांगणार? नाही, खरं तर हे ट्विट म्हणजे त्या सगळ्या फॉल्स नॅरेटिव्हला दिलेलं उत्तर आहे, जो एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होता की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा अर्धवट दाखवण्यात आला किंवा तो गुंडाळण्यात आला. हे धादांत खोटं आहे. आणि हा जो काही आपण ज्याला दबाव असं एक चित्र तयार केलं जातं सोशल मीडिया ट्रोलर्सकडून, त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ज्या माध्यमावर हे सुरू होते ही दूरचित्रवाणी मालिका होती. आणि त्यामुळे जेव्हा आपण टेलिव्हिजनवर एखादी सिरियल करतो तेव्हा त्याला काही रिस्ट्रिक्शन्स असतात, त्याला स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस असतात. जसं तुम्ही न्यूज चॅनलवर कुठली हिंसाचाराची घटना दाखवताना ती ब्लर करून दाखवता की नाही, जेव्हा रक्त दिसतं तेव्हा ते तुम्ही ब्लर करून दाखवता की नाही, का दाखवता? तर या स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेसमध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. जे या देशाचे कायदे आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि मग ही वस्तुस्थिती असताना एक खोटा नॅरेटिव्ह तयार करणं आणि या नॅरेटिव्हच्या माध्यमातून मुद्दाम हे तुम्ही दाखवलं नाही हे सांगणं, हे मला वाटतं खरं तर दुर्दैवी आहे. आणि याचाच बुरखा फाडण्यासाठी आजचा तो मला व्हिडिओ करावा लागला. कारण मालिका संपून 5 वर्ष झाली होती. 5 वर्ष मालिका संपून झाल्यानंतर जर कोणी त्या मालिकेच्या विषयी अकारण फॉल्स नॅरेटिव्ह पसरवत असेल तर माझ्या संपूर्ण टीमनं 2-2.5 वर्ष सातत्यानं जे योगदान दिले त्या योगदानाचा हा अवमान आहे. त्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित करणं आहे आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं गरजेचं होतं, म्हणून आजचा हा व्हिडिओ केलेला. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की राजकीय दबाव होता का? मी त्याचंच उत्तर तुम्हाला असं दिलं की या राजकीय दबावाचा कुठेही संबंध येत नाही. कारण मुळात मी ज्या पक्षात कार्यरत आहे त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ही मालिका मुळात कोविडच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा रिपीट टेलिकास्ट झालं तेव्हा ती संपूर्ण पाहिली. आणि स्वतः पवारसाहेब हे कायम कलाकारांना स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेचे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे हा तर धादांत खोटा प्रचार आहे की पवारसाहेबांच्या सांगण्यामुळे यांनी असं केलं असेल, असा जो काही एक नॅरेटिव्ह पसरवण्यात येतोय हा दुर्दैवानं संपूर्णपणे सपशेल खोटा आहे. कारण मी पक्षात प्रवेश केल्यानंतर, खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर अजूनही शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग मी करतो. ज्यांना कुणाला शंका असेल त्यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग बघायला यावं. जर राजकीय दबाव असता तर या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगातलाही एखादा शब्द जरी बदललेला सापडला ना तरी सुद्धा मी यांचा आरोप मान्य करेल. पण जे आधी सुरू होतं तेच आजही सुरू आहे. आणि त्यामुळे हे धादांत हा खोटा प्रचार आहे, हा एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे. इंद्रजीत सावंत यांना फोनवर धमकी मिळाली आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, काय मागणी असणार आहे तुमच्या? नाही, ही जी क्लिप मी ऐकली ती क्लिप ऐकल्यानंतर सदर व्यक्तीने त्याचा इन्कार केल्याचं सुद्धा ऐकलं. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. आणि जर सदर व्यक्ती माननीय मुख्यमंत्र्यांचा हस्तक आहे असं म्हणत असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांवर ही नैतिक जबाबदारी येते की ते धमकीची चौकशी करणार आहेत. ही गोष्ट मान्यच आहे, ती कायद्याला धरून आहे. परंतु त्या विधानाशी माननीय मुख्यमंत्री सहमत आहेत की माननीय मुख्यमंत्री हे विधान नाकारतायत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण संविधानिक इतक्या महत्त्वाच्या पदावर, राज्याच्या प्रमुख पदावर माननीय मुख्यमंत्री महोदय विराजमान असताना ते कोणत्याही समाजाचे, कोणत्याही पक्षाचे असू नयेत, ही खरं तर हा एक संकेत आहे, हा राजनैतिक संकेत आहे. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये खरं तर भूमिका स्पष्ट करावी. कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका ही महाराष्ट्राला दिशादर्शक असणार आहे. जे एक वेगळं जातीय भिंती उभ्या राहण्याचं जे एक वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये पुढाकार घेऊन ही भूमिका स्वच्छ स्पष्ट सांगावी. आणि अशा पद्धतीचे जर कोणी मुख्यमंत्री महोदयांचे हस्तक म्हणून जर अशा धमक्या देणार असतील तर त्यांनाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योग्य शब्दात समज द्यावी. धन्यवाद. कॅमेरामॅन नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.